मला सांग जानू, काही डॉक्युमेंट्स वगैरे वकील साहेबांनी आणायला सांगितलेत का? नाही बाबा. हां मग निघूया. चला निघ. हा. काय काय झालं याला? अरे काय झालं? माहित नाही. झाली याची नाटकं सुरू. टेन्शन मिळवायची एक संधी सोडत नाही हा. नमस्कार करते. देव करो तुझ्यासारखा भाऊ प्रत्येक बहिणीला मिळो. हो वेंकी, लक्षात ठेवून तू दही साखर जानूला दिलंस. आता तुझी बहीण नक्की जिंकणार. बरं चला निघायचं आता. जानू हो चला हा चल आजी. चल चल. अरे यार फोन का लागत नाही आहे. पप्पांच्या विरोधात कारस्थान रचलं होतं का नाही ही गोष्ट शोधावीच लागणार आहे. इथे असा वेळ घालवण्यात काही अर्थ नाहीये. एक काम करतो, पार्टी ऑफिस मध्ये डायरेक्ट जातो. तिकडे कळेल कदाचित. रक्त कसं काय? त्या दिवशी पप्पाने तर हार्ट अटॅक आला होता. कोणी रक्त कसं काय सापडलं? अरे वकील साहेब नमस्कार. जानू मॅडम, तुम्ही रेडी आहात ना? येस सर. गुड. तुमचं मोरल अप करण्यासाठी माझ्याकडे गुड न्यूज आहे. मी आमच्या सरांशी तुमची केस डिस्कस केली. तुम्ही ज्या धाडसाने जिद्दीने जयंत कानेटकरांना शिक्षा द्यायचं ठरवलं आहे त्यावर आमचे सर खूप इम्प्रेस झाले तुमच्यावर. आणि या केसचं गांभीर्य लक्षात घेता सरांनी केस स्वतः लढायचं ठरवलं आहे. नक्की कोण आहेत तुमचे सर? ॲडव्होकेट सत्यजित जगताप. नावाप्रमाणे सत्याची कास धरणारे आणि अन्यायाविरुद्ध लढा देणारे असा लौकिक आहे सरांचा. आणि विशेष म्हणजे आजकालचे सगळे वकील हाय प्रोफाईल केससाठी धडपडत असतात, पण आमचे सर हे जेन्युइन आणि गरजूक लोकांचीच केस लढतात. आजवर त्यांनी हातात घेतलेली कोणतीही केस हरले नाही आहेत ते. गुड मॉर्निंग. ऑलरेडी टू फाईट. येस सर. गुड मॉर्निंग सर. मी आता तुमच्याबद्दलच सांगत होतो यांना. येस, मी जान्हवी. तुमच्या केसची मी सगळी स्टडी केली आहे. तुमच्या सहनशीलतेचं मला खूप कौतुक वाटतं आणि त्याचवेळी खेदही वाटतो. खरं तर आपल्या समाजामध्ये अजूनही मुलीला कसं वाढवावं हे कळलेलंच नाही. सासरी गेल्यावर नवऱ्याची सासऱ्याची सेवा कर, त्यांना कधीही उलट बोलू नकोस, नवऱ्याने कितीही त्रास दिला तरी त्याला थोडा वेळ दे, त्याच्या कलानं घे, हे असे संस्कार केले जातात. खरं तर मला तुमच्या आईवडिलांचं खूप कौतुक वाटतं. जयंतचं सत्य कळल्यावर त्यांनी तुम्हाला आधार दिला
आणि एवढंच नाही तर त्याच्या विरुद्ध लढण्याची ताकद दिली, जिद्द दिली. आता या लढाईत मी तुमच्या सोबत आहे. सर, तुमच्या या बोलण्याने आम्हाला खरंच खूप आधार मिळालाय. आमच्या जानूचं भवितव्य आता तुमच्याच हातात आहे. काहीही करा, पण त्या नराधमापासून माझ्या लेकीची सुटका करा. खूप छळलंय त्याने. आई वडील म्हणून मला तुमची काळजी समजू शकते, पण आपणच ही केस जिंकणार. डोंट वरी, मी आता यांच्या केसचे सगळे डॉक्युमेंट सबमिट करतो. तुम्ही या. ऐक ना, पप्पा ज्या दिवशी गेले त्या दिवशी त्यांनी काय घातलं ते 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 कपडे आहेत का? का रे, कशासाठी विचारतोय? मला प्लीज एकदा दाखवतेस का? अरे पण काय झालंय काय? प्लीज, मला बघायचे आहेत. यावर पण रक्ताचा डाग आहे, म्हणजे माझा संशय खरा होता. सिद्धू, काय झालंय? नाही काही नाही. म्हणजे आई, टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे. असंच बघायचं होतं मला, बाकी काही नाही. म्हणजे माझा संशय खरा होता. पप्पांच्या बाबतीत काहीतरी घातपात झालाय. त्या दिवशी दादा पप्पांबरोबरच होता. त्याला कदाचित काहीतरी माहित असेल. सिद्धू, अरे काय झालं याला? असं का गडबडीत गेला? यांचे कपडे कशासाठी मागितले होते? तुला काय वाटलं? कायद्याच्या जोरावर तू माझ्यापासून सुटशील? ते कदापि शक्य नाही आहे. तू कितीही प्रयत्न केलेस ना तरी तुझी यातून सुटका नाही आहे. आणि आपल्या संसाराच्या तुरुंगातून तू कधीच बाहेर पडू शकत नाहीस. जानू बाळा, अगं आता वकील साहेब जे काय बोलले त्यांनी खरं तर किती धीर आलाय आपल्याला. कशाला काळजी करतेस? सगळं ठीक होणार. काय हो? नक्कीच. जानू, हे बघ, लक्षात ठेव, आपली केस खूप स्ट्रॉंग आहे. आपण जिंकणार आहोत, नक्की. हो बाबा, मलाही तसंच वाटतंय. बरं आई बाबा, तुम्ही पुढे व्हा, मी येतेच. ते काय ना, विश्वा येत होता ना, तर जरा बघते. बर, ठीक आहे. कुठे राहिला हा विश्वा? वेळेत येतो असं म्हणाला होता. काय याचं